येशूचे मी आभार मानते, त्याच्या नावाने धन्यवाद करते. आजचा शब्दात दिवस परमेश्वराने त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आपल्याला सर्वांना एकत्रित केलं, त्याच्या नावाने मी धन्यवाद करते. परमेश्वराचं वचन आपण आत्ताच ऐकलं की परमेश्वर आम्हाला सांगतो की शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ, आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झाला. त्या प्रीतीबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. आज आपले बाळक साहेब उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी सेवेसाठी गेलेले आहेत, आणि प्रभुदेव त्यांना त्या ठिकाणी सेवा आशीर्वादित करू अशी प्रार्थना करूया. त्यावेळेस आपण पाहतो प्रियांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं यशायाचा 55वा अध्याय आणि पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं की अहो तान्हिलांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. हालेलुया. पैका नसलेले तुम्ही सर्वजण या, खा प्या, पैसा वाचून दुधाचा आणि द्राक्षरसाचा सौदा करा. परत दुसरं वचन म्हणतं की जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता. है ना, आपण अनेक ठिकाणी या ठिकाणी येण्याच्या अगोदर आपण अनेक ठिकाणी गेलो असेल, अनेक ठिकाणी आपल्या अडचणीसाठी आम्ही अनेक ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी बघितलं, बघणाऱ्यांकडे बघितलं असेल, अनेक ठिकाणी विचारपूस केली असेल, परंतु ह्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर प्रभूने आम्हाला फुकट आमचे मार्ग मोकळे केले. आणि म्हणूनच वचन सांगतं की जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता, त्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करीता. हालेलुया. आज आम्ही या ठिकाणी आलो, किती जण तृप्त झालेले आहेत. हालेलुया. प्रभू आम्हाला तृप्त करा त्याच्या वचनाचा भर देखील. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता 51 अध्याय, स्तोत्र 51 16 आणि 17 वचन वाचून, दोन वचन. स्तोत्र 51 16 आणि 17. तुला पशु यज्ञ आवडत नाही. ह्या ठिकाणी स्तोत्रकर्ता परमेश्वराला म्हणत आहे बरं का, तुला पशु यज्ञ आवडत नाही, नाही तर तो मी केला असता. नाही तर तो मी केला असता. होम बलीही तुला प्रिय नाही. होम बलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. भग्न आत्मा. हे देवा भग्न व अनुतृप्त हृदय. भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू तुच्छ मानणार नाहीस. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, पूर्वीच्या काळी लोक परमेश्वराला यज्ञ करायचे, अर्पण करायचे. आता पण आपण पाहतो गेल्या महिन्यात आपण काय लोकांना काय साजरा केलेला आहे, आखाडा साजरा केलेला आहे. त्याच्यामध्ये काय करतात ते काय 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 करतात नाही का, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणी स्पष्ट आम्हाला सांगतं की परमेश्वराचा यज्ञ म्हणजे भग्न व अनुतप्त हृदय. हालेलुया. स्तोत्रकर्ता म्हणतो तुला पशु यज्ञ आवडत नाही, नाही तर तो मी केला असता. होम बली तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. जोपर्यंत आम्ही भग्न होत नाही, जोपर्यंत आमचं हृदय परमेश्वरासमोर तुटत नाही. हृदय तुटणं म्हणजे काय, पश्चाताप करणं. हालेलुया. आणि पश्चाताप करणं म्हणजे काय, पापाची कबुली देणं. जे आम्ही वाईट वागत होतो, जे आम्ही पाप करत होतो, ते ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासमोर रडतो, परमेश्वरासमोर आमच्या पापांची कबुली देतो, त्यावेळेस आमचं हृदय काय होतं, फक्त भग्न होतं. आणि हे भग्न हृदय परमेश्वर कधी पण तुच्छ मानत नाही, आणि हाच यज्ञ परमेश्वराला पाहिजे असं प्रियांनो. हालेलुया. तर पूर्वीच्या काळी लोक यज्ञ करायचे, अनेक प्रकारचे अर्पण असायचे. जर आपण जुन्या करारामध्ये जर आपण लेखी पुस्तक वाचतो, त्यामध्ये अनेक अर्पण आपल्याला पाहायला मिळतात है ना. होमार्पण आहे, पापार्पण आहे, अन्नार्पण आहे, खूप असे अर्पण लोक करायचे. आणि परमेश्वराला काय करायचे, एखादं पाप झालं की काहीतरी अर्पण करून परमेश्वराला अर्पण करायचे. आणि काहीतरी चुकून एखादी गोष्ट घडली, खूप नियम आहेत नियमशास्त्रामध्ये, आणि लोकांनी एखादी चूक केली की अर्पण करायचं, एखादी चूक केली की अर्पण करायचं. परंतु प्रभू येशूने जाणलं की परमेश्वराने जाणलं की जनावराच्या रक्तामध्ये सामर्थ्य नाही, बैलाच्या बोकडाच्या रक्तामध्ये सामर्थ्य नाही. मनुष्याच्या पापासाठी मनुष्याचंच रक्त सांडलं पाहिजे. आणि म्हणून देवाने एक योजना आखली आणि त्याने आपल्या प्रिय पुत्राला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवलं. हालेलुया. त्याने आम्हा सर्वांचे पाप, जे आम्ही दरवर्षी पाप करायचो, एखादा बली अर्पण करायचो, दरवर्षी पाप करायचो, एखादा बली अर्पण करायचो. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो देवाचा कोकरा बनून आलेला आहे. हालेलुया. योहान 1:29 मध्ये योहान म्हणतो परमेश्वर येशूला पाहून,
हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. आणि हा येशू ख्रिस्त आपल्या सर्वांचे पाप त्या क्रूस खांबावर घेऊन गेला आणि त्याने आपल्याला काय केलेलं आहे? पापापासून मुक्त केलेलं आहे. तेव्हापासून आम्हाला बली अर्पण करण्याची गरज नाही. हालेलुया. त्यावेळेस काय व्हायचं? लोक जे अर्पण आणायचे ना ते कुठे अर्पण करायचे माहिती का? वेदीवर. वेदीजवळ आहे, वेदीवर. आता एक वेदी म्हणजे काय? आता मी या ठिकाणी थांबले ना की ह्याला म्हणतात वेदी, परमेश्वराची पवित्र वेदी. त्यावेळेस अशी वेदी बांधायची आणि त्यावेळेस अशी वेदी नव्हती लाकडाची. कुठं पण जंगलामध्ये रानामध्ये ते काय करायचे? दगडा मात्याची वेदी बांधायची आणि त्यावर ते बली अर्पण करायचे परमेश्वराला. आणि मग परमेश्वर ते पाहून आनंदित व्हायचा आणि त्यांची अशी म्हणजे अशी समजूत होती की आमची पाप त्या बलीवर गेलेले आहे. परंतु प्रियांनो, आपण धन्य लोक आहोत की ते आपल्याला आता काही पण करण्याची गरज नाही. परमेश्वराने एकदाच आपल्या देहार्पणाच्या द्वारे अर्पण करून आपल्याला काय केलेलं आहे? पापापासून मुक्त केलेलं आहे. हालेलुया. तर आता आपल्याला वेदीवर अर्पण करायची गरज आहे का? मग आपल्याला एकच यज्ञ करायचा प्रियांनो ह्या जगामध्ये चालत असताना, बरं का? आपण एक वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणते पहा. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 आणि 2. म्हणून बंधुजनो, पाऊल या ठिकाणी म्हणतो बरं का. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे आपली शरीरे कशी पहा? जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमेन. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमची आध्यात्मिक सेवा काय? आमचा यज्ञ काय आहे आम्हाला करायचा? पाऊल मंडळीला सांगायचं, रोमकराच्या मंडळीला, तुमची आध्यात्मिक सेवा, तुमचा आध्यात्मिक यज्ञ कोणता आहे? कोणता होम बली, कोणता पाप बली आम्हाला करायचा आहे? तर तुमची शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ, देवाला पसंत पडणारा असा यज्ञ आणि आमच्या शरीराचा करायचा. प्रिया, मग आमचं शरीर त्या वेदीवर ठेवायचं का? नाही. वेदीवर ठेवायचं, परंतु कशासाठी? जे आमचं शरीर जे आहे त्याच्या शरीराच्या द्वारे देवाची महिमा, देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. आपण सगळे आज दुपारी या ठिकाणी आलात, आपण स्तुती आराधना केली, देवाचं गौरव केलं, गाणे म्हणलेले आहेत आणि हेच प्रभू आपलं अर्पण म्हणून मान्य करत आहे. हालेलुया. कशाच्या द्वारे? या शरीराच्या द्वारे. हे शरीर म्हणजे आमचं एक वेदी आहे आणि स्तुती आराधना हे आमचं अर्पण आहे प्रियांनो. हालेलुया. आणि म्हणूनच आम्हाला पूर्ण जगडा मात्याची विधी बांधायची लोक, परंतु आता आम्हाला आमच्या शरीराचा यज्ञ करायचा आहे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी वेदी बांधलेली आहे परमेश्वरासाठी आणि अनेकांना आपल्याला अनेक जण म्हणत आहेत पवित्र शास्त्रामधून की त्यांनी देवासाठी वेदी बांधली. काहींनी स्वतःहून बांधली आणि काहींना परमेश्वराने सांगितल्यामुळे त्यांनी वेदी बांधलेली आहे प्रियांनो. हालेलुया. पूर्वीच्या काळी वेदी म्हणजे देवाला भेटण्याचं ठिकाण होतं. हालेलुया. आता देखील आपण वेदीसमोर बसलेले आहोत आणि आपला पूर्ण विश्वास आहे की परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. आणि म्हणूनच मंदिरामध्ये येण्याचं एकच कारण आहे की मंदिरामध्ये परमेश्वर आमची भेट घेत असतो. मंदिरामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे, है ना? मंदिरातूनच परमेश्वर काय करतो? आम्हाला आशीर्वाद देतो. हालेलुया. आमच्या शरीर रूपी वेदीवरून आम्ही परमेश्वराला उपास, प्रार्थना, स्तुती आराधना ह्यांचं काय करत असतो? आम्ही अर्पण करत असतो. आणि म्हणूनच आपण आज अनेक उदाहरणं पाहणार आहोत की ज्या कोणी जुन्या करारामध्ये परमेश्वरासाठी वेदी बांधलेली आहे. वेदी बांधून त्यांनी परमेश्वरासाठी काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. आपण सगळ्यात पहिले पाहूया उत्पत्तीचं पुस्तक याचा 8वा अध्याय 20 ते 22 वचन काय सांगतं पहा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 8वा अध्याय 20 ते 22 वचन. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला मानवामुळे मी इथपर्यंत भूमीला कधीही शाप देणार नाही. कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासूनच दुष्ट असतात. तर मी आत्ताच्या प्रमाणे
कधीही संहार करणार नाही. कधीही संहार करणार नाही. पृथ्वी राहील पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. नोहासंबंधी जर आपण पाहिलं तर सर्वांना माहिती आहे नाही का? आताच स्वप्नील भैयाने सांगितलं की नोहाला परमेश्वराने सांगितलं एक टाळू तयार कर, कारण पृथ्वीवर मानवाची दुष्काळी फार झाली होती. आणि टाळू केल्यानंतर त्याच्यामध्ये परमेश्वराने 8 लोकांना घेतलं. नोहाचं कुटुंब, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे 2 प्राणी आणि पक्षी त्याने घ्यायला सांगितले. आणि प्रियांनो, त्या ठिकाणी परमेश्वराने संपूर्ण पृथ्वीचा पाण्याने नाश केलेला आहे नोहाचं कुटुंब सोडून. आणि परमेश्वरानंतर वाईट वाटलं की सगळ्या जीवधारी प्राण्यांचा काय केलेला आहे, अंत केलेला आहे. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, मनात म्हणलंय की परमेश्वराने सांगितलं वेदी बांध नोहाला तारूत उतरल्यानंतर. आणि नोहाने वेदी बांधून त्यानंतर परमेश्वराने त्याने अर्पण दिलेलं आहे. आणि परमेश्वर त्याचा सुवास घेतलेला आहे. सुवास म्हणजे चांगला वास परमेश्वराने घेतलेला आहे. ज्याप्रमाणे एखादं फूल असतं आणि आपण ते नाकाजवळ घेतो आणि हा किती सुंदर याचा वास आहे, त्याप्रमाणे परमेश्वराने सुवास वेदीवरच्या अर्पणासाठी घेतलेला आहे. आणि परमेश्वराने म्हटलेलं की आता इथून पुढं की पृथ्वीचा कधीही पाण्याने नाश करणार नाही. आणि परमेश्वर देव कसा आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे. त्याला वाईट वाटण्यासारखं आहे अरिष्ट आणल्याबद्दल. आणि त्याला वाईट वाटलं नोहाच्या वेळेस जेव्हा परमेश्वराने पाण्याने पृथ्वीचा नाश केला आणि देवाला वाईट वाटलेलं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो जातो तो कृपाळू, कनवाळू, दयाळू आहे प्रियांनो. तसा असतो वचनामध्ये सांगितलं भस्म करणारा अग्निसुद्धा आहे. तो ईर्ष्यवान देव आहे. हालेलुया. ज्यावेळेस एखादा पाप मनुष्य करतो तर परमेश्वर त्याच्याकडे अत्यंत क्रोधित होऊन पाहतो प्रियांनो. कारण परमेश्वर कसा आहे, पवित्र आहे. आणि पापाचा तिटकारा करतो. तो जेवढा दयाळू कृपाळू आहे तेवढाच तो ईर्ष्यवान देखील आहे. तो राग येते त्याला प्रियांनो. आणि म्हणूनच वेदीवरील अर्पण पाहून त्याने नोहाला काय केलेलं आहे, करार केला. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत पेरणी, कापणी, ऊन आणि थंडी, दिवस आणि रात्र, उन्हाळा आणि पावसाळा ही व्हायची राहणार नाही. ज्या स्त्रियांवर नोहाने वेदी बांधली, वेदीमुळे आमच्या जीवनामध्ये देखील ऋतुचक्र चालू होतात. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये बदल चालू होतात प्रियांनो. आमचे जे थांबलेले काम आहेत ते परमेश्वर करायला चालू करतो. आम्हाला वेदी दगडामातीची बांधायची का प्रियांनो? नाही. आम्हाला आमच्या शरीराची वेदी बांधायची. शरीराची वेदी आम्हाला तयार करून त्याच्याद्वारे स्तुती, आराधना आणि प्रार्थना आणि उपास यांचा अर्पण परमेश्वराला मान्य करायचा आहे. म्हणजे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कालचक्र पुन्हा नव्याने चालू करतो. हालेलुया. हालेलुया. पहिल्या वेदीमुळे पृथ्वीवर काय चालू झाले, ऋतू चालू झाले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आहे ना, हे सुरू झाले. रात्र दिवस हे सर्व चालू झाले पहिल्या वेदीमुळे. ज्यावेळेस आम्ही आमच्या शरीराची वेदी तयार करून परमेश्वराला अर्पण करतो त्यावेळेस आमच्या जीवनात थांबलेले काम परमेश्वर पुन्हा चालू करतो. हालेलुया. आपण पहिली वेदी कोणी बांधली, नोहाने बांधली. त्यानंतर दुसरी वेदी आपण पाहतो, दुसरी वेदी बांधली अब्राहमाने. हालेलुया. उत्पत्तीच्या पुस्तकाचा 12वा अध्याय आणि वचन 7 काय सांगतो पहा. उत्पत्ती 12 आणि 7. परमेश्वर अब्राहमाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले. म्हणून त्याने तिथे परमेश्वराची एक वेदी बांधली. नोहाने देखील परमेश्वराची वेदी बांधली आणि अब्राहमाने देखील परमेश्वराची वेदी बांधली. हालेलुया. वेदी बांधल्यानंतर परमेश्वर नातेसंबंध देखील प्रस्थापित करतो. है ना, परमेश्वर काय करतो, नातेसंबंध. जर उत्पत्तीच्या पुस्तकाचा 15वा अध्याय आणि 1 वचन जर आपण वाचलं पहा काय म्हणतं परमेश्वराचे वचन. उत्पत्ती 15 आणि 1. या गोष्टी घडल्यावर कोणत्या गोष्टी घडल्यावर? अब्राहमाच्या जीवनात बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत. परमेश्वराने त्याला सांगितलं की मी तुझ्या बरोबर असेल आणि मी तुला आशीर्वादित करीन. ह्या गोष्टी घडल्यावर अब्राहमाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे अब्राहमा भिवू नको. मी तुझी ढाल आहे. तुला मोठे प्रतिफळ मिळेल. हालेलुया. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे अब्राहम सर्व काही सोडून
आपल्या बापाचं घर, आपल्या बापाचा देश, आपले गणगोत, आपले नातेवाईक सर्व सोडून ज्यावेळेस परमेश्वर दाखवेच्या देशामध्ये अब्राहम ज्यावेळेस निघाला, त्यावेळेस परमेश्वर त्याला सांगितलं की तू भिवू नको, मी तुझी ढाल आहे. हालेलुया. मी तुला मोठे प्रतिफळ देईन. आणि त्यानंतर आपण पाहतो की अब्राहमाला परमेश्वराने खूप काही आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. आणि अब्राहमाने स्वतःहून परमेश्वरासाठी काय बांधलेले आहे? वेदी बांधलेली आहे. अब्राहम आणि लोट विभक्त झाले, एकमेकांपासून वेगळे झाले आणि खूप काही गोष्टी घडल्या, परंतु परमेश्वराचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं, ते म्हणजे अब्राहमाने बांधलेली वेदी. आणि परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की तुला मोठे प्रतिफळ देईल. हालेलुया. करार केला त्याच्यामध्ये, पुन्हा करार तर मोहाने बांधलेला वेदी संगती पण केला आणि अब्राहमा संगती पण केला की मी तुझी ढाल आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर आपण पाहतो नोहाने वेदी बांधली, अब्राहमाने वेदी बांधली. त्यानंतर एक राजा आहे ज्याचं नाव आहे दावीद. आपण एक वचन पाहूया, दुसरे शमूएल त्याचा 24वा अध्याय 25 वचन काय सांगतं पहा. दुसरे शमूएल 24वा अध्याय आणि 25 वचन. दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होम बली व शांतपणे अर्पण केली. हालेलुया. या ठिकाणी प्रियानो दाविदाने कशासाठी वेदी बांधली? जर आपण 24वा अध्याय जर पहिल्यापासून वाचला, त्या ठिकाणी आपल्याला कळून येतं की दावीद राजा खूप थोर झाला. देवाने त्याला इस्रायल लोकांवर राजा केलं. सर्व काही लढाई त्याला जिंकत आलेला आहे, सर्व काही त्याला भरपूर असं दिलेलं आहे. आणि मग एके दिवशी दाविदाच्या मनात अशी इच्छा आली की आपल्या देशामध्ये लोक किती आहेत हे मी काय करतो, मोजून बघतो. आणि मग त्याचा एक सेनापती होता योवाब नावाचा, आणि योवाबला दाविदाने बोलावून आणलं आणि त्याला सांगितलं की तुझा आणि इस्रायल आणि यहुदा देशामधले सर्व लोक दानापासून बैरशेबापर्यंत जितके पण लोक आहेत तू फिरून काय कर, मोजदाद कर आणि मला येऊन सांग किती लोक आहेत. योवाब त्याला म्हणतो, महाराज ही इच्छा आपल्याला काय झाली? आपले लोक किती पण असोत, परमेश्वर त्याला काय करो, सहस्रपटीने वाढवो. तुम्ही कशाला ती इच्छा धरता लोक मोजण्याची? पण तुम्ही दाविदाच्या पुढे काही चाललं नाही. मी राजा आहे ना, माझं म्हणणं तू ऐक. आणि त्यानंतर वचन सांगतं, योवाब गेला आणि त्याने सर्व लोकांची मोजदाद केली. यहुदा देशामध्ये 5 लाख आणि इस्रायल लोकांमध्ये 13 लाख अशी लोक त्याला भेटले आणि त्याने येऊन सांगितलं. आणि वचन असं सांगतं, ज्यावेळेस त्याने येऊन सांगितलं त्यावेळेस दाविदाचं मन त्याला खाऊ लागलं, असं वचन म्हणतं. का मी असं केलं असेल? तर त्याला आपल्या शक्तीवर घमेंड होता, आपल्या बळावर. माझ्या सामर्थ्याने मी एवढं मोठं राज्य केलेलं आहे, माझ्या सामर्थ्याने एवढे लोक जमलेले आहेत आणि त्याच्या आपल्या शक्तीवर त्याने घमेंड दिलेला आहे. प्रियानो, हालेलुया. आपण कधीच आपल्या ताकदीवर मी एवढं केलं कधीच म्हणायचं नाही. उलट प्रभू पाऊल म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त. हालेलुया. आणि आम्हाला अभिमान नाही बाळगायचा, आम्हाला घमेंड नाही करायची प्रियानो की माझ्याकडे हे आहे, मी एवढं कमवलेलं आहे, मी तेवढं कधीच म्हणायचं नाही. प्रभूने माझ्या दिलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून दावीद राजाला खूप घमेंड आलेले आहे. आणि मग त्याने योवाबाने सांगितलं एवढे लोक आहेत, परंतु परमेश्वराला ही गोष्ट आवडली नाही. दाविदाने मोजदाद करायला लावलेली. आणि मी गाद नावाचा संदेश टाकला त्या राज्यामध्ये. गाद त्याला परमेश्वराने पाठवलं, जा दाविदाला माझा समाचार नेऊन दे. तू का मोजायला आले लोकांना? तुला माझ्यावर विश्वास नव्हता का? तू माझी परीक्षा पाहतो का? तर तुझ्या पुढे मी 3 गोष्टी ठेवतो म्हटला परमेश्वर दाविदासमोर. कोणत्या 3 गोष्टी? जर आपण पाहिजे दुसरे शमूएल 24वा अध्याय पहा, त्याच्यामध्ये कोणतं वचन आहे? 7 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करावेत. सापडलं का? वाचा. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला हे सांगितले. त्याला हे सांगितले. त्याने त्याला विचारले, तुझ्या देशात 7 वर्ष दुष्काळ पडावा. 7 वर्ष दुष्काळ पडावा. पहिली गोष्ट दाविदा, परमेश्वर म्हणजे तुझ्यासमोर 3 गोष्टी ठेवतो. तू चूक केली ना, 3 गोष्टीपैकी तुला कोणती गोष्ट पाहिजे ते सांग. तुला प्रायश्चित्त झालंच पाहिजे, तुला सजा मिळालीच पाहिजे. पहिली गोष्ट, तुझ्या देशामध्ये 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असताना तू त्यांच्या पुढे पळत राहावे.
तू त्यांच्या पुढे पळत राहावे किंवा किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी. 3 दिवस मरी यावी. दाविदा 3 गोष्टीमध्ये कोणती गोष्ट तुला पाहिजे? 7 वर्ष दुष्काळ पडला पाहिजे का 3 महिने तू शत्रूसमोर पळत राहिलं पाहिजे किंवा 3 दिवस तुझ्या देशामध्ये मरी यायला पाहिजे? विचार कर आणि विचार करून सांग. कोण म्हणत आहे? गाद संदेष्टा परमेश्वराचा निरोप घेऊन आलेला आहे. आणि ज्या वेळेस दाविदाने विचार केला, तो गाद संदेष्टाला म्हणतो, मी फार मोठ्या पेचात पडलो, मला समजत नाही आता काय मागू परमेश्वराकडे, कोणतं शिक्षा मी परमेश्वराकडून घेऊ, आता मी परमेश्वराच्या हातातच मी पडतो म्हणला. मनुष्याच्या हातामध्ये पडत नाही. आणि त्याने सांगितलं की 3 दिवस माझ्या देशामध्ये मरी यावी. आणि परमेश्वराने त्याच्यावर शिक्षा म्हणून मरी पाठवली 3 दिवस. आणि वचन सांगतं मरीने 70,000 लोक मेले आहेत. आणि 70,000 लोक मेल्यानंतर आणि मग दाविदाला परमेश्वराला परत वाईट वाटलं. आणि जो दूत होता तलवार घेऊन थांबलेला यरूशलेमवर उभारलेला आणि परमेश्वराला म्हणतो की बस आपला हात काय कर आता वर बस कर, आता नको करू आता नरसंहार. आणि त्या ठिकाणी ती मरी थांबली. ज्यावेळेस वेदी बांधली दाविदाने त्यावेळेस वचन सांगतात की मरीची साथ थांबलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आपण जे आहोत त्या जगामध्ये आपण काहीच नाही आहोत. आपण सर्व काही कोणाच्या कृपेने आहोत? परमेश्वराच्या कृपेने आहोत. आपण जे जगतो, आपल्या नाकपुड्यात जो श्वास आहे तो परमेश्वराच्या कृपेने आहे. हालेलुया. आपण 3 आठवड्या चर्चमध्ये येतो. आपण उगाच येतो का आशीर्वाद दे, उगाच येतो का आमचं काम होऊ दे? नाही प्रियानो, आम्हाला या ठिकाणी सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी पण येतो. जगामध्ये जात असताना आम्हाला प्रभूच्या सामर्थ्याची गरज आहे. प्रभूशिवाय आम्ही कोणीच काहीच नाही प्रियानो. आम्ही माती आहोत, धूळ आहोत आणि कचरा आहोत, परंतु प्रभू सर्व काही श्रेष्ठ आहे. हालेलुया. आणि म्हणूनच उपासना संगीतमध्ये खूप सुंदर गीत आहे. एक गीतकार म्हणतो पुष्कळ अजून येऊ ना प्रभू, मी पुष्कळ अजून येऊ ना. परमेश्वर आम्ही तुझ्याशिवाय काहीच नाही, तुझ्याशिवाय मी उन्हा असा आहे. हालेलुया. आणि परत तो म्हणतो हे घे ख्रिस्ता हे घे अवघा हा माझा मीपणा. हालेलुया. तो गीतकार खूप सुंदर म्हणतो ख्रिस्ता प्रभू येशू माझ्यातला जो मीपणा आहे तो काढून टाक, माझ्यातला जो अहमपणा आहे तो काढून टाक. हालेलुया. या जगामध्ये तर आपण घमंड करायचं नाही. जर आपण इर्मयाचं 9 अध्याय 23 वचन वाचलं तर काय सांगतो पहा त्या ठिकाणी? इर्मया 9 आणि 23 वचन काय सांगतो पहा? आम्हाला अभिमान करायचा आहे जगामधून चालत असताना. आमच्या गोष्टींचा नाही, आमच्या घराचा नाही, आमच्या पैशाचा नाही, आमच्या जॉबचा नाही, तर आम्हाला कशाचा अभिमान करायचा आहे? पहा वचन काय सांगतं? परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. अनेकांना खूप अभिमान असतो, माझं शिक्षण एवढं झालं, माझं शिक्षण खूप झालेलं आहे, मी खूप मोठ्या जॉबवर आहे, मला एवढं पेमेंट आहे, आम्हाला अभिमान असतो नाही का? परंतु वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. या ठिकाणी 3 गोष्टी सांगितल्या. ज्ञान जो आहे ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा अभिमान बाळगायचा नाही, जो बलवान आहे त्याने आपल्या बलाचा अभिमान बाळगायचा नाही, आणि श्रीमंताने देखील आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगायचा नाही. तर बाळगायचा जर असला अभिमान तर मी दया करणारा परमेश्वर म्हणत आहे बघा या ठिकाणी. जर तुम्हाला अभिमान बाळगायचा ना तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म आणि न्याय चालणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याच्याविषयी बाळगावा. हालेलुया. मला एकच अभिमान बाळगायचा की प्रभू तू मला मिळालेला, तू मला सापडलेला आहेस. आज जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना येशूची माहिती नाही, परंतु धन्य तुम्ही लोक आहोत तुम्ही आणि मी जे आपल्याला येशू मिळालेला आहे. आणि आपण तोच अभिमान बाळगला पाहिजे की येशू मला मिळालेला आहे. हालेलुया, हालेलुया. पाऊल सांगतो गलातीकरासपत्रामध्ये की अभिमान आम्हाला बाळगायचा आहे. कशाचा बाळगायचा आहे? वधस्तंभाचा. हालेलुया. तो म्हणतो की वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आमच्या ठिकाणी जस्ट आल्यानंतर आमच्या अनेक समस्या असतील, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या, कोणाच्या आर्थिक अडचण असेल, कोणाच्या मुलांचा प्रश्न असेल,
कुणाच्या मुलींचा प्रश्न असेल, परंतु परमेश्वराला जर आपण आलो या ठिकाणी परमेश्वराला कधीच एका मुलाहून पाठवणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून 24 मध्ये परमेश्वर घोषणा म्हणतो की मी येईन आणि तुला विसावा देईन. हालेलुया. परमेश्वर अशा ठिकाणी आहे. प्रत्येकाला काही ना काही अडचण आहे, आरोग्य पाहिजे असेल, कोणाला त्रास असेल शरीरामध्ये, त्यांना देखील परमेश्वर काय करणार आहे? आज आरोग्य देणार नाही आहे. हालेलुया. देवाच्या मागे चालणारे विश्वासी लोक होते, परंतु आपण ह्या ठिकाणी जे बोलवले आपण आमंत्रित लोक आहोत. हालेलुया. येशूने आम्हाला ह्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपण पाहतो जर इस्रायल लोक निघाले मिस्रातून, त्यांच्यासमोर परमेश्वर दिवसा त्यांना सूर्याची बाधा होऊ नये म्हणून त्यांना काय व्हायचा? मेघस्तंभाच्या द्वारे, आणि रात्री त्यांना प्रकाश दिसावा, जंगलातून चालले होते, त्यांना वाट दिसावी म्हणून अग्निस्तंभाच्या द्वारे परमेश्वर त्यांच्या संग ते चालायचा. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे परमेश्वर त्यांच्या पुढे चालत होता. आताच्या काळामध्ये परमेश्वर आमच्या संगती वधस्तंभाच्या द्वारे आहे. हालेलुया. वधस्तंभ, हा वधस्तंभ आमच्या मागे आणि पुढे चालणारा वधस्तंभ आहे. प्रियाला हालेलुया. वधस्तंभ कशाचं दर्शक आहे? विजयाचं दर्शक आहे. प्रभू येशू आपल्या तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मेला. इतकंच नाही तर मरणावर काय झालेलं आहे? विजय झालेला आहे. वधस्तंभ आमच्यासाठी काय आहे? विजयाची गोष्ट आहे. आणि वधस्तंभ देखील एक वेदी आहे. हालेलुया. त्याच्यावर आता प्रभू येशू ख्रिस्त कोकरा अर्पीला गेलेला आहे. हालेलुया. वधस्तंभ काय आहे? वेदी आहे. त्याच्यावर तुमचा आणि माझा प्रभू आरतीला गेला आहे ना, म्हणजे आपलं शरीर, आपला प्राण त्या वेदीवर दिलेला आहे. हालेलुया. आपण पाहतो नोहाने वेदी बांधली, अब्राहाने वेदी बांधली आणि दाविदाने देखील वेदी बांधली परमेश्वरासाठी. हालेलुया. तर आपण पाहतो याकोब, हा याकोब कोणाचा मुलगा? इसाहाकाचा मुलगा. अब्राहामाचा मुलगा इसाहाक आणि इसाहाकाचा मुलगा याकोब. आपण पाहतो वचन जर आपण पाहिलं उत्पत्तीचं पुस्तक 35वा अध्याय वचन 1 ते 3 काय सांगतं पहा. उत्पत्ती 35:1-3. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ वर जाऊन बेथेल येथे राहा आणि तू आपला भाऊ एसाव याच्यापासून पळून चाललेला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तिथे वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस काही लोक होते जे परमेश्वराला मानत नव्हते, त्यांच्यामध्ये अन्य देव होते आणि याकोबाने सांगितले की तुमच्याकडे सर्व देव फेकून द्या, कारण परमेश्वराने मला सांगितलेलं आहे की माझ्या प्रित्यतेने काय बांध? वेदी बांध. आणि त्या ठिकाणी याकोबाने वेदी बांधलेली आहे. त्यांनी सांगितले तुम्ही सर्व आपले वस्त्र बदला आणि काय व्हा? शुद्ध व्हा, कारण परमेश्वर ज्या पद्धतीने तुम्ही दर्शन देणार आहे. आणि प्रियांनो, खरं अनेक वेळेस आपल्यामध्ये पण काही मूर्ती असतात घरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये मूर्ती म्हणतात. केवळ मूर्तीच नाही प्रियांनो, आपला काही सवयी असतात नाही का. आपण म्हणतो व्यवसाय आमचा आमची मूर्ती, म्हणजे व्यवसायाकडे आपण जास्त लक्ष देतो आहे ना. आमच्या कामावर आमचं जास्त लक्ष असतं, आमच्या जॉबवर, आमचं शिक्षण ह्याला देखील. आणि जर आम्ही जास्त परमेश्वराला सोडून आम्ही जर एखाद्या गोष्टीवर जास्त प्रेम केलं तर ती आमच्यासाठी विरोधी पूजा होते. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू म्हटला की जो आपला आई बाप आपलं सर्व सोडून मला अनुसरत नाही तो मला योग्य नाही. म्हणून प्रियांनो, आपण जास्तीत जास्त प्रेम कोणावर केलं पाहिजे? परमेश्वराला केलं पाहिजे. हालेलुया. आणि मग त्या ठिकाणी याकोबाने वेदी बांधल्यानंतर परमेश्वराने त्याला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे. पाहू 9, 10, 11 आणि 12 वचन काय सांगतं त्याच अध्यायामध्ये. उत्पत्ती 35 9, 10, 11 आणि 12 वचन काय सांगतं. याकोब पदन आरामाहून परत आल्यावर देवाने त्यांना पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. देव त्याला म्हणाला तुझे नाव याकोब आहे पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाही तर तुझे नाव इस्रायल होईल. हालेलुया. पुढे काय म्हणतो
देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. इस्रायल हे नाव दिले. देव त्याला आणखी म्हणाला, देव त्याला आणखी म्हणाला, मी सर्वसमर्थ देव मी सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप होऊन तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. बहुगुणित हो. तुझ्यापासून एक राष्ट्रच काय तर राष्ट्रसमूह राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निजतील. राजे निपजतील. हालेलुया, हालेलुया. किती मोठा आशीर्वाद आहे वेदी बांधल्यामुळं. आपण पाहतो, सर्वांना माहिती याकोबाची गोष्ट. याकोब हा आपल्या भावाला फसवून आपल्या बापाचा आशीर्वाद घेऊन पळून चाललेला होता. परंतु ज्या वेळेस त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली त्यावेळेस परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. परमेश्वर त्याला म्हणला का, तू फसवणार आहेस, तू लबाड आहेस, तू भावाला दगा देऊन चाललेला आहेस, वडिलांना फसवून चाल. परमेश्वर त्याची काढले का सर्व मागचे काही पण रेकॉर्ड नाही प्रियानो. तर परमेश्वर त्याला सांगितलं की तुला आशीर्वाद देईनच देईन आणि तुला बहुगुणित करीनच करीन. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन सांगतं रोम 13:17 ज्याच्यावर मला कृपा करावीशी वाटेल ना त्याच्यावर मी कृपाच करेन, ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दयाच करेन. हालेलुया. आणि परमेश्वराने याकोबाचं मागे काही पाहिलं नाही, तर परमेश्वर त्याला एवढा मोठा आशीर्वाद दिला, त्याचं नाव देखील बदलून टाकलं. तुला ह्यापुढे याकोब म्हणणार नाही, तुला इस्रायल म्हणतील. हालेलुया. आणि तुझ्यापासून ती राष्ट्रसमूह, एक राष्ट्र नाही, राष्ट्र समूह निर्माण करेल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. तुझ्या पोटी म्हणजे राजे उत्पन्न होतील. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच याकोबाला या ठिकाणी परमेश्वराने मोठा आशीर्वाद दिला आणि याकोबाने त्या ठिकाणी वेदी बांधली आहे. ज्या ठिकाणी अब्राहमाने परमेश्वरासाठी वेदी बांधली ना त्याच ठिकाणी परमेश्वर याकोब देखील वेदी बांधत आहे प्रियानो. म्हणजे ह्या ठिकाणी नाते संबंध पुन्हा एकत्र कनेक्ट झालेला आहे. अब्राहम कोण आहे? याकोबाचा आजोबा आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर जसा मी तुझ्या पूर्वजांबरोबर होतो तसाच मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. याकोबाने क्षमा पण मागितली नाही परमेश्वराला. परमेश्वर आम्ही माझ्या भावाला फसवून चाललेलो आहे, माझ्या वडिलांना फसवून चाललेलो आहे, काही सुद्धा सांगितलं नाही. त्याच्या वेळेस त्याने झोपला त्या ठिकाणी परमेश्वर त्याला एक दर्शन दिलं. एक शिडी आहे तिचा शेंडा आकाशाला लागलेला आहे आणि ती पृथ्वीवर उभी केलेली आहे. आणि त्याने स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये पाहिलं त्या शिडीवरून देवदूत काय करत आहेत? चढत उतरत आहेत. हालेलुया. म्हणजे हे ठिकाण जे आहे ते पिढ्यांना जोडणारं ठिकाण आहे. हालेलुया. अब्राहमाला त्या ठिकाणी परमेश्वराने दर्शन दिलं, त्याच ठिकाणी याकोबाला देखील परमेश्वराने दर्शन दिलेलं आहे. हालेलुया. आणि परमेश्वराने त्याला असं आश्वासन दिलं, असं अभिवचन दिलं की तुझी संतती पृथ्वीच्या रजकणा इतकी होईल. हालेलुया. तो विश्वासाने गेला आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलेला आहे प्रियांनो. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या शरीराच्या द्वारे प्रभूचा महिमा करतो, त्याची स्तुती आराधना करतो, शरीर रूपी वेदीवर त्याला अर्पण करतो, स्तुतीचा यज्ञ करतो, त्यास परमेश्वराला फार मोठा आनंद होतो प्रियांनो. तो आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय नक्कीच राहत नाही. हालेलुया, हालेलुया. आज आपण प्रार्थना केली पाहिजे, प्रभू ज्याप्रमाणे याकोबासाठी स्वर्गाचं दार तू उघडलेलं आहे, आमच्या स्तुती आराधनासाठी आज देखील स्वर्गाचं दार उघड आणि आम्हाला आशीर्वादित कर. हालेलुया. आमच्या इच्छा आणि योजना प्रभू तू मान्य करून घे. आणि या प्रकारे परमेश्वराने याकोबाने देखील परमेश्वरासाठी वेदी बांधलेली आहे प्रियांनो. आणि नंतर आपण सगळ्यात शेवटी पाहतो, जर आपण पाहिलं पहिले राजे त्याचा 18 अध्याय आणि 32 वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देवाचा एक सेवक आहे, त्याचं नाव आहे एलिया. पहिले राजे त्याचा 18 अध्याय आणि 32 वचन काय सांगतं पहा. मग एलिया सर्व लोकांस म्हणाला माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल असे याकोबास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंश संख्येइतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नामाने वेदी बांधली. हालेलुया. एलिया देवाचा सेवक आहे प्रियांनो. आणि वचन असं सांगतं की एक राजा होता, त्याचं नाव होतं अहाब. आणि ह्या अहाब राजा एक बाळ देव होता, त्याची पूजा अर्चा करायचा.
परंतु ज्या वेळेस सर्व इस्रायल लोक एलियाला मारण्यासाठी निघाले होते त्यावेळेस तो पळून जाऊन एका गुहेमध्ये राहिला होता. परंतु ज्यावेळेस पुन्हा त्याची आणि अहाबाची भेट झाली ती कर्मेल डोंगरावर. तर आपण या ठिकाणी संपूर्ण अध्याय जर वाचला त्या ठिकाणी त्या एलियाकडं अहाबाकडं 450 लोक होते आणि हा एलिया एकटाच देवाच्या बाजूने होता. आणि ज्या वेळेस परमेश्वराचं वचन एलियाला आलं की आज तुझ्याद्वारे माझा महिमा प्रकट करेल आणि त्याने सांगितलं की तुम्ही तुमचा एक वेदी बांधा. त्या लोकांना सांगितलं आणि तुम्हाला वाटेल तो घोडा घ्या आणि तुम्ही त्या वेदीवर ठेवा आणि तुम्ही अग्नी न लावता तुम्ही फक्त तुमच्या देवाचं नाव घ्या. जो परमेश्वर आणि मी पण तसंच करेन, जो परमेश्वर अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच परमेश्वर खरा ठरला जावा. हालेलुया. आणि त्या लोकांनी केलं त्यामुळे तुम्ही पहिले करा म्हणला आणि त्या लोकांनी केलेलं आहे. वेदी बांधलेली आहे, एका घोडा कापून त्या वेदीवर ठेवलेला आहे आणि परमेश्वराचं नाव घेत राहिलेलं आहे. परमेश्वरा आमचा ऐक, हे परमेश्वरा आमचा ऐक, आम्ही तुला विनंती करतो आमचा ऐक. सकाळपासून दुपार झाली संध्याकाळ झाली तरी पण काहीच उत्तर आलेलं नाही. स्वर्गातून अग्नी पण नाही आला आणि ती वेदीवर लाकडं सुद्धा पेटले नाहीत आणि काही सुद्धा झालेले नाही. संध्याकाळ झाली, ते लोक ओरडत राहिले. आपल्या सूर्याने आपल्या अंगावर ते जखमा करून घेऊ लागले, नाचत राहिले, देवाचं नाव घेत राहिले, परंतु काही सुद्धा उत्तर आलेले नाही. आणि मग शेवटी ज्यावेळेस एलिया म्हणला तुम्ही आता बस करा म्हणला, पण माझ्या देवाला मी हाक मारतो आणि एलियाचा देव परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस एलियाने ती वेदीची पाडली होती ती पुन्हा दुरुस्त केली. इस्रायलाचा संकेत की 12 दगड त्याने घेतले आणि त्या दगडाची त्याने वेदी बांधून त्यावर त्याने कोमार पण ठेवलं आणि त्यांचा विश्वास अधिक वाढावा म्हणून त्याने सांगितलं की 4 घागरी आणून त्या वेदीवर होता. 4 घागरी आणून त्यांनी ओतल्या. तो म्हणला अजून 4 आणा. अशा 12 घागरी पाणी त्याने टाकलेलं आहे. पाणी लागल्यानंतर अग्नी पेटेल का हो? नाही. पण तुला दाखवायचं होतं की माझा देव मध्ये किती सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि वचन सांगतं की सर्व पाणी सभोवर वाहिलं आणि त्या वेदीभोवती पण पाणी साचून राहिलेलं आहे. पण ज्या वेळेस त्याने परमेश्वराची सर्व वेदी तयार केली, गुडघे टेकले आणि आकाशाकडे पाहून प्रार्थना केली की अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या देवा, तू जर खरं तूच देव आहेस आणि तूच यांची हृदय पराजून केलेली आहेस, मी तुला विनंती करतो की स्वर्गातून अग्नी येऊ दे. आणि जी प्रार्थना संपती तो स्वर्गातून अग्नी उतरलेला आहे आणि सर्व ती वेदीचं त्याने जाळून भस्म केलेली आहे. सर्व लोक घाबरून इकडे सुटून पळत सुटलेले आहेत. त्यांना समजलं खरंच एलियाचा देव तो जिवंत देव आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर जो आहे तो अग्नीच्या द्वारे उत्तर देणारा परमेश्वर आहे. तर प्रियानो, पूर्वीच्या काळी वेदी बांधायचे, त्यावर अर्पण करायचे, परंतु आम्हाला आता काय त्याची गरज नाही. प्रभूचं वचन पाहिलं रोम 12:1 मध्ये की तुम्ही आपली शरीरे जिवंत का म्हणले या ठिकाणी? जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोवरच आम्ही प्रभूची स्तुती आराधना करू शकतो. हालेलुया. एकदा का आमच्या शरीरातून प्राण गेल्यानंतर आम्ही करू शकू का? मेलेल्या शरीराला म्हणता येईल का उठ देवाचं गाणं म्हण, उठ आणि प्रार्थना करून होऊ शकू का आपण? नाही. म्हणून ठिकाणी सांगतं की म्हणून बंधुजन हो, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, पाप नाही चालत, पवित्र पाहिजे. कारण आमचा प्रभू कसा आहे? पवित्र आहे. म्हणून देवाचं सांगतं की तुमच्या शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय येते म्हणून तुम्ही समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आम्हाला वेदीवर अर्पण करण्याची गरज नाही. आम्हाला मेंढा किंवा बोकड किंवा काहीच कशाचा अर्पण करण्याची गरज नाही. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एकटाच अर्पीला गेला. तर आम्हाला आमच्या शरीराच्या द्वारे देवाचा गौरव करायचा आहे. आमचं शरीर ही एक वेदी आहे आणि या वेदीवर कोणतं अर्पण करायचंय? स्तुती आराधना आणि प्रार्थना आणि उपास किंवा परमेश्वराचा सुवास घेणार आणि मग तो आम्हाला आशीर्वादित करणार. तेव्हा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.